दिव्यांग पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे। नवीन शासन निर्णय आला आहे। आता दिव्यांग पेन्शन योजना मेचा जो हप्ता असणार आहे किंवा जे वेळेवर हप्ता येण्यासाठी मदत होणार आहे, कारण नवीन शासन निर्णय काढलेला आहे। तुम्ही पाहू शकता, जो दिव्यांग कल्याण विभागाकडून ही नवीन शासन निर्णय 4 मे 2026 आलेला आहे। त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूया, कारण लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या काही दिवसांपासून वेळेवर मिळत नाही, किंवा मार्चचा हप्ता असो, एप्रिलचा हप्ता असो, अनेक जण म्हटले की त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत, वितरण झालेले आहे, GR निघालेला आहे व दिव्यांग पेन्शन योजना किंवा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता वेगळं जे डिपार्टमेंट आहे किंवा वेगळं जे विभाग आहे ते सुद्धा दिलेलं आहे। परंतु जे पैशांचं वितरण आहे ते वेळेवर न होता बऱ्याच लाभार्थ्यांचे हप्ते पेंडिंगला राहत होते। आता हा शासन निर्णय नक्कीच मदत करणार आहे। दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना, आता कोणत्या योजना आहे ते बघूयात। संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना व या योजनेचे क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीबाबत हा शासन निर्णय असणार आहे। तर थोडक्यात माहिती पाहूया। 3 बानी GR आहे, ज्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। अनेक दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये एप्रिलचे 2,500 रुपये असो किंवा मार्चचे पैसे असू द्या, ते काय झालेले आहेत, पेंडिंगला राहिलेले आहेत। त्यामुळे हे खात्यात पैसे जमा होणार का नाही अनेक जण विचारत होते। आणि आपल्याला माहिती आहे की 1 एप्रिलपासून जे विभाग आहे ते सुद्धा आता वेगळे झाले होते। म्हणजेच काय, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे दिव्यांग पेन्शन योजना म्हणजे त्या विभागामार्फत योजनाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत होते। मात्र आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून 4 मे 2026 हे शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। शासन परिपत्र काय आहे थोडक्यात पाहूया। दिव्यांग सक्षमीकरण विभागाची विशेष सहाय्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पूर्वीप्रमाणेच बघा काय झालं होतं की दिव्यांग सक्षमीकरण विभागाची जी विशेष सहाय्य योजनेची जी अंमलबजावणीची पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत त्या पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विद्यमान यंत्रणेमार्फत, म्हणजेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसीलदार विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। अनेक जे काही प्रॉब्लेम्स दिव्यांग बांधवांना येत होते, विशेष सहाय्य योजनेची जी अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थ्यांचे जे विभाग आहे ते पूर्णपणे देण्यात आलेला आहे। तरी ते पूर्णपणे जे पैशांचे वितरण असेल किंवा जे निर्णय असतील पुन्हा आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा जे हप्त्याचं वितरण आहे ते व्यवस्थित होणार आहे। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे जे ओळखपत्र आहे, म्हणजेच काय UDID कार्ड आहे, पोर्टलवर नोंदणी अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही सर्व तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांनी करावी। तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल याची जबाबदारी तहसीलदार यांची राहणार आहे। तर इथे सांगितलेलं आहे, विशेष सहाय्य योजनेच्या अंतर्गत सर्व दिव्यांग लाभार्थी असणार आहे त्यांचे UDID पोर्टलवर नोंदणी करण्याची कार्यवाही सर्व तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांनी करायची आहे व सर्व जे लाभार्थी असणार आहे, जे पात्र लाभार्थी आहे, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पूर्णपणे जबाबदारी तहसीलदार यांची राहणार आहे। सदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे। तर महत्त्वाचा शासन निर्णय असणार आहे, त्यामुळे नक्कीच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, शासन निर्णयाला शेअर करा दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत। कारण बऱ्याच दिवसांपासून काय झालं आहे की संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना असो, श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना असो किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना असतील, या योजनेअंतर्गत जे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होण्यास मदत करत होते। पण आता काय झालं होतं की विभाग डिपार्टमेंट बदलण्यात आल्यामुळे नक्कीच गडबड झाली होती व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास वेळ लागत होता किंवा येतच नव्हते। त्यामुळे आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे काय केलेलं आहे, डिपार्टमेंट तात्पुरते स्वरूपात देण्यात आलं आहे, जेणेकरून काय होईल की हे पैशांचं वितरण आहे वेळेवरती व व्यवस्थित होण्यासाठी। बघा, सध्या स्थितीत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकरिता पदनिर्मिती आणि अनुषंगिक पद भरती करण्यास कार्यवाही सुरू आहे। योजनेची अंमलबजावणी वेळेत व सुरळीत होण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्षम यंत्रणा अत्यावश्यक आहे। त्या अनुषंगाने सदर विशेष सहाय्य योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे विद्यमान यंत्रणेमार्फत, म्हणजेच
जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसीलदार विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचारधान होती. हे करण्यात आलेलं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. नक्कीच व्हिडिओला शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.